तुमची मुलं शाळेत सुरक्षित आहे का असा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न आम्ही का विचारतोय कारण पुण्यात शाळेत मुलाला परस्पर पळवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। एका अनोळखी व्यक्तीने शाळेमध्ये प्रवेश करून ड्रायव्हर यांना भेटण्याचे खोटं कारण सांगून मुलाची सखोल चौकशी केलेली आहे। आपल्याला त्या मुलाला घरी घेऊन जायचंय असं विचारणा केली आणि उपस्थित ड्रायव्हरनं ऑफिसमधून परवानगी घेण्यास सांगताच या व्यक्तीने पळ काढलेला आहे। या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यासारख्या शहरामध्ये दिवसाढवळा एका शाळेतून मुलाला पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सागर, काय सांगाल, सविस्तर माहिती काय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच पाबळ मधली शाळा आहे आणि शाळा सुटण्याच्या वेळेस मुलाची विचारपूस करण्यासाठी हा ड्रायव्हर आहे असं सांगून तो शाळेमध्ये गेला। मात्र मुख्याध्यापकांनी जेव्हा विचारलं तुम्ही परमिशन घेतली आहे का, कुणाला भेटायचं, त्यावेळेस त्याला कुठली उत्तरं देता आली नाही। मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्रापूर पोलिसांना या संदर्भात तक्रार जी आहे ती दिलेली आहे। पुढील शोध जो आहे तो सुरू आहे। मात्र आपली मुलं खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। जर मुख्याध्यापकाने सावधानता किंवा सतर्कता दाखवली नसती तर नक्कीच या मुलाचं अपहरण झालं असतं असंही आता बोललं जातंय। नेमका हा ड्रायव्हर कोण होता, त्या ठिकाणून तो पळून कसा गेला, त्याला कोणी पाठवलं होतं, मुलाचं अपहरण का करायचं होतं, याचा शोध आता शिक्रापूर पोलिसांकडून सुरू आहे। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल की शाळेमध्ये एक व्यक्ती जातो आणि त्या ठिकाणाहून थेट अपहरण करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार टळलेला आहे। त्यामुळे शाळेत देखील आपली मुलं सुरक्षित नाहीयेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे।